गरजेचं आहे। निलेश घायवळ प्रकरणी कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी रवींद्र धंगेकर करतायत। घायवळ प्रकरणी चंद्रकांत पाटील गप्प कायत असा सवालही धंगेकरांनी उपस्थित केलाय। निलेश घायवळ या प्रकरणावरून रवींद्र धंगेकर यांनी थेट चंद्रकांत पाटलांना घेरलेला आहे। तुमच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळी चंद्रकांत पाटील असं म्हणाले होते की हुई धंगेकर, पोटनिवडणुकीमध्ये तुमचा विजय झाला आणि तुम्ही म्हणालात की दादा मी धंगेकर, मात्र आता सोशल मीडियावरती चर्चा आहे की मग वेर इज धंगेकर, म्हणजे धंगेकर कुठं आहेत? धंगेकर लोकांमध्येच फिरतात, तुम्ही बघत नाही। पुण्यामध्ये एवढं गुन्हेगारी वाढली, राजरोसपणे कोयते हल्ले होत आहेत, गोळीबार होतो, त्याच्यावरती आक्रमक भूमिका तुम्ही 8 दिवसापूर्वी आला असतं तर हीच बातमी मी दिली असते ना। मी म्हणजे महासंचालकांना पत्र बी दिलं ह्याच्यामध्ये आणि ते पत्राचे तुम्हाला प्रिंट बी पाठवतो की ह्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि जे चुकीचे आहे ते चुकीचे आहे। ह्याच्यामध्ये खरं तर चंद्रकांत दादा बोलायला पाहिजे होते, कारण त्यांच्या मतदारसंघात हे घडलंय। जर मेधा कुलकर्णी बोलत असेल तर मग चंद्रकांत दादा काका गप्प आहेत, आणि मग गप्प का बसले तर मग तुम्ही त्यांचा वापर केलाय। मंत्री आहेत कोथरूडमध्ये, एक केंद्रीय मंत्री आहेत, एक राज्याचे कॅबिनेट मंत्री, हे का गप्प असतात हे तुम्ही खरं तर त्यांना विचारलं पाहिजे। मी तर लोकशाहीचा एक कार्यकर्ता आहे आणि त्याच्यामुळं मी तर बोलतोय, मी पत्र दिले, पण ते का गप्प असतात हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तो प्रश्नाचं उत्तर खरं त्यांनी दिलं पाहिजे। मी मागणीच केलेली की यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि ह्याच्यामध्ये त्यांनी जर त्याचा उपयोग केला असेल आणि त्याच्या विरोधात जर धाडच नसेल तर मग ते त्यांच्या वाजाखाली दबलेले। कॅमेरा पर्सन कृष्णा सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी।